नमस्कार. सेट आणि नेट परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा एका नवीन एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटमधला एक अतिशय क्रिटिकल टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे प्रदूषक आणि मानवी आरोग्य. आता बघा, हे संपूर्ण विश्लेषण आपण एकदम सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत करणार आहोत. नुसतं पाठांतर नाही, तर काही भन्नाट शॉर्टकट ट्रिक्स आणि हाय यील्ड फॅक्ट्स वापरून आपण या संकल्पना अशा काही क्लिअर करू की परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आजच्या या सेशनचा रोडमॅप आधी थोडक्यात बघून घेऊया. आपण एकूण 5 मुख्य टप्पे कव्हर करणार आहोत. पहिला म्हणजे प्रदूषक आणि मानवी आरोग्य यातील बेसिक कन्सेप्ट्स, मग हवा आणि जलप्रदूषण, त्यानंतर माती आणि ध्वनी प्रदूषण, मग घातक कचरा आणि POPs, आणि शेवटी अत्यंत महत्त्वाचा असा किरणोत्सारी कचरा. परीक्षेच्या दृष्टीने यातलं नेमकं काय वाचायचं आणि कसे प्रश्न येतात हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून, प्रदूषक आणि मानवी आरोग्य. पुढचे थोडेसे गुंतागुंतीचे विषय अचूकपणे समजून घेण्यासाठी आधी आपला हा बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे. आता प्रदूषक म्हणजे नेमकं काय? तर हा असा कोणताही घटक आहे जो स्थायू, द्रव किंवा वायू अशा कोणत्याही स्वरूपात असू शकतो आणि ज्याचा पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. पण इथे गोम आहे बरं का. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की प्रदूषक हे फक्त मानवनिर्मित किंवा अँथ्रोपोजेनिक असतात. पण तसं नाहीये. अनेक नैसर्गिक प्रक्रियांमधूनही असे विषारी घटक बाहेर पडतात जे आपल्या शरीराच्या सिस्टीममध्ये अडथळा आणतात. त्यामुळे परीक्षेत जेव्हा विधाने ओळखण्याचे प्रश्न येतात ना, तेव्हा या नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही शब्दांवर नीट लक्ष ठेवायचं. हा एक छोटा पण महत्त्वाचा एक्झाम ट्रॅप असू शकतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, हवा आणि जलप्रदूषण. परीक्षेत या टॉपिकवर हमखास आणि सर्वाधिक वेटेज असणारे प्रश्न विचारले जातात. आता हे लक्ष देऊन ऐका. हा जो तक्ता आहे ना, तो जोड्या जुळवा प्रश्नांसाठी तुमचं अल्टिमेट व्हिज्युअल फ्लॅश कार्ड आहे. यात बघा, PM 2.5 सारखे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांच्या खोलवर जातात. पण इथे एक्झामिनरचा सर्वात आवडता ट्रॅप कोणता माहितीये? तो म्हणजे कार्बन मोनॉक्साईड म्हणजेच CO. परीक्षेत नेहमी विचारतात, कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं वहन थांबवतं आणि कार्बॉक्सी हेमोग्लोबिन तयार करतो, ज्यामुळे अगदी मृत्यूही ओढवू शकतो. हे कार्बॉक्सी हेमोग्लोबिन हे नाव अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. हवेप्रमाणे जलप्रदूषणाचा हा तक्ताही तुम्ही मेमरीमध्ये अगदी सेव्ह करून ठेवा. विशेषतः आर्सेनिक आणि पारा यांसारख्या जड धातूंवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. आर्सेनिकमुळे त्वचेचे गंभीर आजार होतात, ज्याला आपण स्किन लिजन्स म्हणतो, आणि पाऱ्यामुळे मज्जासंस्थेला म्हणजे न्यूरोलॉजिकल डॅमेज होतो. आणि हो, नायट्रेट्समुळे लहान मुलांमध्ये होणारा ब्लू बेबी सिंड्रोम किंवा ज्याला मेथेमोग्लोबिनेमिया म्हणतात. हा प्रश्न तर सेट आणि नेटमध्ये अनेकदा जशाच्या तसा रिपीट झालाय, त्यामुळे हे अजिबात विसरायचं नाही. इथे मी तुम्हाला एक भारी आणि एक्झाम ओरिएंटेड शॉर्टकट ट्रिक सांगतो. परीक्षेच्या हॉलमध्ये चुकीचे पर्याय पटकन कसे एलिमिनेट करायचे. अगदी सिंपल लॉजिक आहे. जीवाणू आणि विषाणू यांचे परिणाम हे अतिशय फास्ट आणि तीव्र असतात, ज्याला आपण ॲक्यूट म्हणतो, जसं की दूषित पाण्यामुळे लगेच होणारा डायरिया किंवा टायफॉइड. पण या उलट जड धातू किंवा रसायने हे शरीरात हळूहळू अनेक वर्ष साचत जातात. त्यांचे परिणाम क्रॉनिक असतात, जसं की नर्व्ह डॅमेज होणे किंवा अवयव निकामी होणे. हे लॉजिक लक्षात ठेवलं ना, की गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सेकंदात शोधता येतात. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. विभाग 3, माती आणि ध्वनी प्रदूषण. हे प्रदूषक आपल्या अन्नसाखळीत कसे प्रवेश करतात आणि ध्वनी प्रदूषणाचे सायलेंट पण घातक परिणाम काय असतात ते बघूया. मातीतील प्रदूषकांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यांचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो. बघा, शिसे किंवा लेडमुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासात आणि मेंदूच्या कार्यात मोठा अडथळा येतो. कॅडमियम हे थेट कर्करोगजन्य किंवा कार्सिनोजेनिक आहे, आणि जी कृषी रसायने आपण वापरतो ती एकदा का अन्नसाखळीतून आपल्या शरीरात गेली की ती आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करतात आणि हार्मोन्सचं पूर्ण संतुलन बिघडवतात. कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्नांसाठी हे लहान मुलांवरील परिणाम खूप महत्त्वाचे आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम साधारणपणे 2 मुख्य प्रकारांत विभागता येतात, आणि इथंच परीक्षक तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. पहिला प्रकार म्हणजे ऑडिटरी इफेक्ट्स, जे थेट आपल्या कानाशी संबंधित आहेत, जसे की कायमचा बहिरेपणा येणे किंवा कानाच्या पडद्याला इजा होणे. आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन ऑडिटरी इफेक्ट्स, म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण, जसे की उच्च रक्तदाब, निद्रानाश आणि अगदी पोटातील अल्सर.
परीक्षेत या 2 गटांची एकदम स्पष्ट विभागणी तुमच्या डोक्यात असली पाहिजे, म्हणजे सिली मिस्टेक्स होणार नाहीत. आता आपण एका थोड्याशा गुंतागुंतीच्या पण भरपूर मार्क्स मिळवून देणाऱ्या विभागाकडे आलो आहोत. विभाग 4, घातक कचरा आणि POPs, म्हणजेच पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. इथं सर्वात आधी बायोमॅग्निफिकेशन हा शब्द नीट समजून घ्या. हा इंग्रजी शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण मराठी प्रश्नपत्रिकेतही तो थेट देवनागरीत बायोमॅग्निफिकेशन असाच लिहून येतो. अन्न साखळीतील वरच्या पातळीवरील प्राण्यांच्या शरीरात रासायनिक प्रदूषके हळूहळू साचत जाण्याच्या आणि वाढण्याच्या प्रक्रियेला बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतात. हेच आपण एका उदाहरणातनं समजून घेऊ. समजा पाण्यात DDT सारखे विषारी घटक अगदी सूक्ष्म प्रमाणात आहेत. पण जेव्हा ते अन्नसाखळीतून पुढे जातात, म्हणजे लहान मासे, मग मोठे मासे आणि शेवटी त्यांना खाणारे पक्षी, तेव्हा त्यांची पातळी वेगाने आणि अतिशय धोकादायक प्रमाणात वाढते. याचा अर्थ असा की अन्नसाखळीत सर्वात वर असणारे शिकारी पक्षी आणि अर्थातच आपण मानव यांच्या शरीरात सर्वाधिक विषारी घटक साचतात. हे या प्रक्रियेचं सर्वात भयानक आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता फॅक्ट बेस्ड प्रश्नांसाठी काही ऐतिहासिक घटना आपल्याला माहीत असायलाच हव्यात. जपानचा युशो आजार आणि तैवानचा यूचेंग आजार. हे दोन्ही आजार PCB आणि डायऑक्सिन या रसायनांच्या विषबाधेमुळे झाले होते. यामुळे काय होतं तर त्वचेवर काळे डाग पडणे, लिव्हरच्या गंभीर समस्या आणि जन्मजात दोष निर्माण होतात. या डर्टी डझन रसायनांचा हा इतिहास तुम्हाला माहीत असणं हे परीक्षेच्या दृष्टीने एक हाय यील्ड टॉपिक आहे. हे तोंडपाठच असायला हवेत. तुम्ही ह्या माहितीचा एक मेंटल स्क्रीनशॉटच काढून घ्या, कारण विशिष्ट सेंद्रिय संयोगे आणि त्यांचे जीवघेणे परिणाम यांची सांगड घालणारे प्रश्न हमखास विचारले जातात. डायऑक्सिन्समुळे पेरिफेरल न्यूरोपॅथीसारखे मज्जासंस्थेचे आजार कसे होतात किंवा हेप्टाक्लोरमुळे जन्मजात दोष कसे निर्माण होतात हे एकदम क्लिअर असायला हवं. अशी पक्की माहिती तुम्हाला परीक्षेच्या वेळी अचूक उत्तरे निवडायला खूप मदत करेल. आणि आता आपण पोहोचलोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात घातक अशा पर्यावरणीय धोक्याकडे. विभाग 5, किरणोत्सारी कचरा किंवा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. हा धोका असा आहे जो जनुकीय पातळीवर अतिशय दीर्घकाळ विनाशकारी परिणाम करतो. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर ही किरणोत्सारी मूलद्रव्य जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा ती इंटरनल इमिटर्स म्हणून काम करतात. ते आतून आपल्या पेशींमधील इलेक्ट्रॉनचे बंध तोडतात आणि थेट आपल्या DNAचं नुकसान करतात. आणि याचाच अत्यंत भयंकर परिणाम म्हणजे एका पिढीत नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये जन्मजात व्यंग किंवा दोष निर्माण होतात. हा डॅमेज पूर्णपणे भरून न येण्यासारखा असतो. तर मग या संपूर्ण एक्सप्लेनरच्या शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आगामी MH परीक्षेसाठी कार्बन मोनॉक्साईड, पारा आणि PCBsचे मानवी आरोग्यावरील परिणाम तुम्ही पूर्णपणे पाठ केले आहेत ना? जर नसतील तर हे शॉर्टकट्स पुन्हा एकदा नक्की बघा. या टॉपिकवरील तुमचे कन्सेप्ट्स एकदा पक्के झाले की या युनिटचे कोणतेही प्रश्न सोडवणं तुमच्यासाठी अगदी सोपं जाईल. तुम्हा सर्व परीक्षार्थींना आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण एक्सप्लेनरमध्ये. धन्यवाद.